एक पाटण तालुक्याच्या वतीने एक निवेदन आलेलं आहे। मी आदरणीय अध्यक्षांची दिलगिरी व्यक्त करतो की मगा राहून गेलं, परंतु आमची सगळ्यांची एक तालुक्यातील सर्व जणांची एक मागणी आहे की पाटणमध्ये एक नवीन प्रशासकीय इमारत तहसीलदार कार्यालयामध्ये होत आहे आणि याचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दुसरी गोष्ट म्हणजे अत्यंत डोळे झाकून विश्वास ठेवून आम्ही मंडळींनी हा प्रवेश केलेला आहे। आज महाराज असतील, बाबा असतील, सुरेंद्र बाबा असतील, अध्यक्ष साहेब असतील, आम्हाला आता महाराज आपण चेष्टेत म्हणाला, परंतु आम्हाला जर पिच्चू दिला तर आम्ही आयुष्यात ती काय होणार नाही, परंतु तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने बाबा, आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही निश्चितपणे भारतीय जनता पार्टी हा पाटणमध्ये तळागाळापर्यंत सर्वात लहानशा लहान कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा शब्द आणि येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागला। बाबा चव्हाण यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत। आता खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा हा संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीमध्ये झालेला आहे आणि कधी काळी वेगवेगळ्या पक्षांचा बालेकिल्ला असलेला हा जिल्हा आता भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून उदयास येतोय। सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत। या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सगळीकडे भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी दिलाय। आगामी काळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये 100% भारतीय जनता पार्टीचा नारा या ठिकाणी या निमित्ताने दिला जातोय। सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत आणि हा पक्षप्रवेश सोहळा संपला असं जाहीर करतो। धन्यवाद। आपण या ठिकाणी साहेबांना भेट दिलेली आहे तालुक्याच्या वतीने। जांभ्या दगडातलं हे कमळ आहे, त्यामुळे हे 50 वर्ष आरामात हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।